आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की। कर्मवीर शंकरराव काले सहकारी शुगर कारखाने में 71वें पेराई हंगामे का शुभारंभ किया गया और इसी मौके पर विधायक आशुतोष काले ने किसानों को बड़ा आश्वासन दिया। कारखाने के परिसर में पूर्व विधायक अशोकराव काले और विधायक आशुतोष काले ने विधिवत पूजा अर्चना कर पेराई सत्र की शुरुआत की। निर्देशक मंडल के परंपरा के अनुसार गन्ने का गुच्छा अनाज गोदाम में डालकर पेराई प्रक्रिया प्रारंभ की। इस अवसर पर बोलते हुए विधायक आशुतोष काले ने कहा कि गन्ना मूल्य को लेकर किसी भी प्रकार की प्रतिस्पर्धा नहीं की जाएगी। उन्होंने कहा, हमारी परंपरा है कि हम हमेशा किसानों को सर्वोत्तम भाव देते आए हैं और इस बार भी सही समय पर किसानों के हित में निर्णय लिया जाएगा। उन्होंने ये भी बताया कि राज्य सरकार ने 1 नवंबर से पेराई शुरू करने की अनुमति दी है, लेकिन लगातार बारिश के चलते खेतों में पानी भरने जैसी प्राकृतिक परेशानियां सामने हैं। फिर भी इस साल गन्ने की फसल अच्छी दिख रही है। उन्होंने कहा कि अच्छी बारिश और पर्याप्त जल स्तर को देखते हुए किसानों को गन्ना अधिक से अधिक लगाने से फायदा होगा। कृषि अधिकारी, गोदावरी खोरे कई ट्रांसपोर्ट कंपनी प्रतिनिधि और बड़ी संख्या में किसान तथा कार्यकर्ता उपस्थित रहे। कर्मवीर काले कारखाना हमेशा की तरह इस बार भी किसानों को समय पर और अच्छा भाव देगा। इसी भरोसे के साथ पेराई सत्र का शुभारंभ। उन्होंने कहा है कि महाराष्ट्र और कर्नाटक दोनों राज्यों ने इस वर्ष 1 नवंबर से पेराई सत्र शुरू करने का निर्णय लिया, लेकिन कर्नाटक के कुछ कारखानों ने नियमों का उल्लंघन करते हुए 20 अक्टूबर से ही गन्ना पेराई शुरू कर दी। विधायक आशुतोष काले ने बताया कि यह कानून के खिलाफ है और सरकार ने समय से पहले पेराई शुरू करने वाले कारखानों पर कार्रवाई की। पिछले कुछ हफ्तों से लगातार बारिश के कारण गन्ना कटाई में बड़ी परेशानी हो रही है। गन्ना काटने आए मजदूरों के लिए खेतों में पानी और रुकी हुई व्यवस्था चुनौती बन रही है। आशुतोष काले ने कहा, हमारे गन्ना मजदूर बहुत महत्वपूर्ण हैं। उनकी कठिनाइयों को देखते हुए हमने शुरुआत में रहने और भोजन की व्यवस्था की है। अगर बारिश का असर जारी रहा तो आगे भी यह सुविधा जारी रहेगी। कर्नाटक आणि आपल्या राज्याने 1 नोव्हेंबर 2025 पासून गळीत हंगाम शुभारंभ करावा असा निर्णय घेतलेला होता। 30 सप्टेंबर 2025 ला ती मीटिंग झाली आणि त्या हिशोबाने 14 नोव्हेंबरला आपला बॉयलर पेटवलेला आहे आणि आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी आपला गळीत हंगाम शुभारंभ आपण करतोय। दोन्ही राज्यांनी 1 नोव्हेंबर ठरवत असताना अचानक कर्नाटक राज्याने 20 तारीख ठरवली आणि शुभारंभ चालू करून दिला। त्याच्यामुळे दक्षिण भागातले काही कारखाने असतील त्याच्यामध्ये थोडी चलबिचल झाली। काही कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी कारखान्यांनी पण गळीत हंगाम चालू करून दिला। त्यांच्यावर कारखान्यांवर तर सरकारने त्या ठिकाणी कारवाई केली, कारण वेळाअगोदर क्रशिंग चालू करणं हे कायद्याला धरून नाही। वास्तविक पाहता दोन्ही राज्यांनी एकत्रित ठरवून 15 नोव्हेंबरच्या अगोदर कारखाना चालू करणं कोणाच्याही फायद्याचं नाही असं माझं स्पष्ट मत आहे। 6 मे पासून पाऊस चालू आहे ना, कंप्लीट 6 महिने झाले। आता अर्ध वर्ष पावसाचं आपण पाहतो। पहिल्यांदा असं असेल का 6 महिन्यापासून पाऊस पाहतो। मागच्या काळामध्ये गरज होतं तेव्हा पाऊस पडत होता, ऊसाची वाढ चांगली दिसत होती। आता याती झालं, म्हणजे आता जे काही पाणी साठलेलं आहे त्याच्यामुळं वजन वाढण्यामध्ये कुठल्या प्रकारची मदत त्याची होणार नाही। मागच्या पावसाने तर बरेच ऊस पडलेले। शेती विभागाने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच लेबर कुठं पळून जायला लागलं, म्हणून त्यांचं योग्य नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांना आणायला सुरुवात केलेली आहे, परंतु आपण पाहतोय का जिथं मजुरांचे अड्डे आहे त्या ठिकाणी अजूनही पाणी आहे। त्यामुळे त्यांचे टेंट असतील ते टाकण्यासाठी जागेची अडचण आहे, ओलसर जागा आहे, पाणी साचलेलं आहे। परंतु जिथं जिथं शक्य होईल तिथं आपण त्यांचे अड्डे टाकतोय, त्यांना राहण्याची व्यवस्था करतोय। 1-2 दिवस जेवणाची व्यवस्था करावी लागली, कारण पहिले 2-3 दिवस त्यांना सगळं सेटअप करणं, खोक्या बांधणं, स्वयंपाक वगैरे ते सगळ्या गोष्टी म्हणजे प्रपंच चालवायचा विषय। त्याच्यामुळे 1-2 दिवस तो प्रकार आपल्याला किंवा ते नियोजन आपल्याला जेवणाचं करावं लागेल। पुढे जर हीच परिस्थिती राहिली तर आपल्याला लेबरला मदत करावीच लागणार। आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 6400 हेक्टर क्षेत्र तोडणी करता उपलब्ध आहे।
त्याच्यामधून 4.5 ते पावणे 5 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. त्याच्याबरोबर आपण बाहेरून पावणे 3 ते 3 लाख मेट्रिक टन ऊस आपण गाळपासाठी आणणार आहे. तर साधारण 7.5 लाख टन ऊसाचं उद्दिष्ट आपण ठेवलं. परंतु आता ॲव्हरेज काय निघतं त्याच्यावर ठरणार आहे का आपल्याला किती गाळप करता येईल. थोडंफार ॲव्हरेज जर या सर्व पावसाचं चांगल्या प्रमाणात म्हणजे याचा परिणाम जर चांगला झाला असेल तर निश्चितपणे ॲव्हरेज वाढलेला असेल त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारखान्याचं जास्त गाळप होईल तर थोडं पुढे मागे होऊ शकतं. लेबर आलेले लेबर काही जास्त वेळ थांबून राहणार नाही. त्यांच्या हातालाही काम आपण दिलं पाहिजे. आपणही तरी त्यांना किती वेळ बसून ते म्हणणार नाही आम्हाला बसून नाही आम्हाला काम द्या. शेवटी लेबर तर म्हणणारच. हे वर्ष आणि पुढचं वर्ष बक्षीस योजना जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये 75 ते 80 मेट्रिक टनाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. 81 ते 90 मेट्रिक टन ऊस उत्पादन यांना 31,000 रुपये देणार आहे. 91 ते 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणाऱ्यांना 51,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. आणि 101च्या पुढे उत्पादन ज्यांचं निघेल त्यांना 71,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. त्याच्या काही नियम अटी आहेत. त्या नियम अटी धरून जेवढे शेतकरी त्याच्यामध्ये उत्पादन घेतील म्हणजे 101 एकाचं आलं तर एकालाच मिळणार. 5 लोकांचं आलं तर 5ला मिळणार. त्याला काही लिमिट नाही. 2-4 लोकांना दिलं झालं आपलं ते तसं नाही. जेवढे लोक काढतील तेवढं आपल्या सर्वांना फायदा होणार. बाकीच्या कोणी काही घोषणा केलेल्या आता ते लबाडच जावं तर जेवल्याशिवाय खरं नाही असं आपलं जे आहे ते आपण. कर्मवीर शंकरराव काले सहकारी शुगर फैक्ट्री ने इस वर्ष किसानों और मजदूरों दोनों के लिए महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। पेराई सत्र शुरू होते ही उम्मीद है कि ये फसलें गन्ना उत्पादकों को लाभ देंगे। आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की और आवाज उठती है जनता के हक की। पत्रकार सोहेल शेख के साथ संपादक समीर शेख, कोपरगांव।